खोबरे आहे ना ते तुकडे करून घेतलेत आणि मिक्सरला लावले आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा, ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची हे आपण टाकलेलं आहे. ठीक आहे. आणि हे सगळं आपल्याला त्या खोबऱ्याच्या ह्याच्यात टाकायचं आणि आपल्याला त्या खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचं आहे. ह्या साईडला आपण दूध काढून घेतलेलं आहे ऑलरेडी खोबऱ्याचं. हे सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे. तर साधारण आपण अंदाजाने जिरं टाकायचं, जास्त जिऱ्याचा वास त्यात आला नाही पाहिजे, त्यामुळे अंदाजाने टाकायचं. आणि हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं. हे आपण करून घेतलेलं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये जे आपण सगळं टाकलं होतं लसूण वगैरे, जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं त्याप्रमाणे हे केलं आणि ह्याची पेस्ट झाली. हे सगळं ह्याच्यामध्ये, हे जे दूध काढलं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आपल्याला. ह्याचंसुद्धा आपल्याला फक्त पाणी पाहिजे, ते नंतर आपण गाळून घेऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण हे सगळं त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. ते मिरचीचं वगैरे जे काही वाटण वगैरे होतं ते सगळं त्याच्यामध्ये पिळून घ्यायचं. ठीक आहे. अजून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते पूर्ण त्याचे अगदी त्यातलं दूध निघालं पाहिजे, असं दूध निघालं पाहिजे त्यातलं पूर्ण. हे बघा, हे असं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. पुन्हा त्याच्यामध्ये टाकायचं. हे बघा, पाण्याचं प्रमाण नारळाच्या दुधावर डिपेंड ठेवायचं. म्हणजे मग जास्त पाणीही नाही झालं पाहिजे, जास्त नारळाचं दूधही जाड नाही लागलं पाहिजे, असं ते करून घ्यायचं. पूर्ण हे सोकून घ्यायचं. हे बघा कसं झालं. आता त्याच्यात काही शिल्लक नाही राहिले, पूर्ण फटफटीत झालं. त्याचा काय आता उपयोगही नाही. ते आपण टाकून देऊ शकतो. जेवढं आपल्याला काढता येईल त्याच्यातनं दूध तेवढं काढून घ्यायचं. बघा, आता माझं हे भांडं भरलं आहे, त्यामुळे मी पुढच्या भांड्यामध्ये हे काढून घेते. आलं लक्षात? असं हे बघा, आता नुसतं पाणी यायला लागलं. ह्याचा अर्थ त्यातलं दूध संपलेलं आहे थोडक्यात नारळाचं. ठीक आहे. व्यवस्थित हे सगळं असं पुसून करू. आता मी अजून दुसरं पातेलं घेतलं आहे, कारण मला हे सगळं दूध त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे, गाळून घ्यायचं आहे. गाळणीने गाळून घ्यायचं. ठीक आहे. हे गाळणीने आपण गाळून घेतलेलं पूर्ण ते दाबून घ्यायचं. आता हे काय राहिलं, मग असं चौथा राहिला तो टाकून. ओके. दुसरं आपण जे केलेलं आहे ते पण आपल्याला गाळून घ्यायचं आहे. पातेलं धरा, हे खालचं निळंवालं धरा, निळंवालं पातेलं धरा. हां, आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. अजून हे गाळलेलं नाही आहे आपण. आमच्याकडे थोडा जागेचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जरा तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. होते की नाही? आपण पुन्हा आता हे गाळून घ्यायचं. हे बघा, हे आपण इथं ठेवायचं. हे बघा,
सगळं आपण गाळून घेतोय. हे बघा, पूर्ण आपण नारळाचं दूध हे घेतलं, काढून घ्यायचं. एंडपर्यंत काढायचं. त्याच्यामध्ये ते हे लागलं नाही पाहिजे, खोबरं लागलं नाही पाहिजे आपल्याला नंतरच्या दुधामध्ये. ठीक आहे. थोडंसं स्टॉप करा. हे असं दाखव. हे बघा, एवढ्या ह्याच्यातनं एवढी सगळी सोलकढी तयार झाली. अजून त्याच्यामध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. कळलं? हे बघा, हे पूर्ण असं चोथा झालेला आहे. असं पूर्ण दूध काढून घ्यायचं त्याच्यातलं. ओके, ठीक आहे. पुन्हा हे सगळं लास्ट करू ना. हे सगळं पुन्हा एकदा लास्ट गाळून घ्यायचं पूर्ण. केवढं निघालं ते, म्हणजे हे राहिलेलं सुद्धा निघून जातं त्याच्यातनं. ओके, हे सगळं गाळून घेतलेलं आहे आता लास्टला. पूर्ण एक कढईभर निघालंय पूर्ण. ओके, हे दोन आपण केलेले आहे. ह्याच्यात आपल्याला आता कोकम आगळ घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, कोकम सरबत आणि कोकम आगळ. कोकम सरबताचा उपयोग नाही, कोकम आगळच घ्यायचं. ठीक आहे. मिक्स करून घ्यायचं सगळं, अंदाजे टाकायचं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये अंदाजे मीठ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. आणि साखर. साखर तुम्हाला बऱ्यापैकी लागेल, म्हणजे आपल्याला जेवढी गोड हवी किंवा काय त्याप्रमाणे ती साखर घ्यावी लागेल. मिक्स करायचं. आता हे मी टेस्ट केलं, पण ह्याच्यामध्ये आंबटपणा थोडासा कमी आहे, म्हणजे आगळ थोडं कमी पडलं. आपण अंदाजे पुन्हा टाकून वाढवू शकतो. आपण दोन्ही ह्याच्यामध्ये वाढवू शकतो आपण आपल्याला जेवढं. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं, कारण ते मला थोडंसं जाड वाटते दूध. अंदाजानेच टाकायचं आहे आपल्याला ते पाणी, जास्तही पाण्यासारखं नाही करायचं, अंदाजाने टाकायचं आहे. हे बघा, ह्याच्यात पण मी टाकलं. आणि हवं असेल तर थोडंसं आगळ टाकायचं. थोडासा आंबटपणा त्याला जाणवला पाहिजे, तर ती सोलकढी जाणवते. ठीक आहे. ही सोलकढी तयार झालेली आहे. काय सोलकढी तयार झालेली आहे. आता शेवटचं त्याला काय म्हणतात, त्याला डेकोरेशन करायचे आपल्याला. त्यामुळे आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकणार आहोत, थोडीशी पेरून. खूप छान दिसतं ते. कोथिंबीर घ्यायची त्यावर टाकायला, पण हे कोथिंबीरचे देठ नाही घ्यायची, नुसती अशी पानं आहेत ना, ती अशी करून घ्यायची. जास्त देठ नाही टाकायचे त्याच्यामध्ये, कढीमध्ये, त्या सोलकढी. नुसती अशी कोथिंबीरचे पानं घ्यायची. ही आपण थोडीशी चिरून घ्यायची. जी आपण पानं काढलेली आहेत ती चिरायची. ही बघा, बारीक चिरायची. ओके. आणि ही आपल्याला आता त्या सोलकढीमध्ये टाकायची. ओके, हे बघा, हे बघा. ओके, वाव, हे झालं त्याचं शेवटचं गार्निशिंग, शेवटची स्टेप.
आणि वाटल्यास हवी तर ती मी छानपैकी आपण ढवळून घेऊ शकतो. जास्तही कोथिंबीर टाकायची नाही, अगदी नॉर्मल टेस्टसाठी टाकायची. जास्त टाकली तर ते नाही चांगलं लागत. ओके, झालंय. ओके, ही आपली सोलकढी तयार झालेली आहे. चला आवर नको त्याच्यात टाइम नका घालू. चला प्या की सांगा कशी झाली. अप्रतिम छान झालेली आहे आणि ही आरोग्याला खूप लाभकारी असते. तर प्रत्येकाने सोलकढी ही प्यायलीच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.